दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने पुन्हा एकदा 3 मे पर्यंत संचारबंदी करण्यात आली। याचा फटका सर्वसामान्य लोकांना बसू लागलाय। सर्वसामान्य लोकांच्या हाताला काम नसल्याने ते आर्थिक चणचणीत आहे। त्यांना 2 वेळचे जेवण मिळावं या उद्देशाने राज्यमंत्री बच्चू कडू यांनी 2 रुपये थाळी असा उपक्रम सुरू केलाय। संचारबंदीमध्ये बाहेरच्या होम क्वारंटाईन केलेल्या लोकांना देखील या उपक्रमाच्या माध्यमातून लाभ देण्यात येतो। या उपक्रमाची सुरुवात अमरावतीच्या ग्रामीण भागातून करण्यात आली आहे। पहिल्याच दिवशी 700 लोकांनी याचा लाभ घेतला आहे, तर लोकांनी बच्चू कडूचे आभार देखील मानले आहे। सन्मानही राहिला पाहिजे आणि 2 रुपये नाहीच आहे तर आपण काही त्याला देत नाही अशातला भाग नाही आहे। 2 रुपये हा त्याच्या आत्मसन्मानासाठी आहे आणि त्याच्याजवळ नसेलच 2 रुपये नसेल तरी त्याला आपण फुकट त्याची व्यवस्था आपण करतो आहे। काही भार आम्ही उचलला स्वतःहून, काही लोकांनी स्वतःहून काही धान्य आणून देत आहे। कार्यकर्त्याची मेहनत आहे सगळ्यांची आणि त्याच्यामुळे हे शक्य आहे। आता आपण कार्यकर्त्यांना विनंती आहे का आपण उभं राहताना 1-1 मीटरवरच उभं राहून हे जर करता आलं तर अधिक चांगलं आहे, कारण जेवणासाठी मरण नाही पाहिजे। म्हणजे जीवन आहे, जिवंत आहे म्हणून जेवण आहे, जिवंतच नाही आहे तर जेवण काही नाही आहे। आणि म्हणून आपण सगळ्यांना, सगळ्या कार्यकर्त्यांनी किंवा सगळ्या लोकांनी सुद्धा याचं भान ठेवून हे काम केलं तरच मला वाटतं याचा फायदा होईल। आणि आता आम्ही 2 ठिकाणी आज परतवाड्याला सुरू केलं जातं, नंतर अचलपूरला अंकुश आहे, प्रताप आहे, पुढे अस्फाक भाई असून सगळ्यांनी याच्यात खूप मेहनत घेतलेली आहे। मी फक्त नाम मात्र आहे, कुठं आर्थिक काही अडचण असेल तर तिथंच आम्ही फक्त उभं राहतो आहे, पण हे सगळं श्रेय आपली कार्यकर्त्याचं आणि लोकांचं आहे। विदर्भ न्यूज करिता चांदूर बाजार येथून नकुल सोनार।